हा हा म्हणताच. मराठी साहित्यात एकेकाळी हा हा म्हणता बराच काळ गेला असं वाक्य सतत वाचायला मिळत असे. मी तेव्हा नुकताच कुठे हाती पडेल ते वाचू लागलो होतो आणि वाचता वाचता मी सतत या एकाच वाक्यावर अडखळत होतो. या वाक्याच्या उत्तरार्धाचा म्हणजे बराच काळ गेला या शब्दांचा अर्थ मला कळत असे, परंतु हा हा म्हणता याचा अर्थ काही केल्या लागत नव्हता. अखेर मी आमच्या मराठीच्या सरांनाच विचारलं, सर हा हा कोण म्हणतो? तर त्यांनी एकदम विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि हे विचारण्यात आपलं काहीतरी चुकलंय याची जाणीव मला झाली. पण कोडं मात्र काही केल्या सुटलं नाही. मी कधीही कोणाही कडून हा हा ऐकलं नाही, पण काळ गेला हे मात्र खरं. काळ जसा आपल्या स्वतःच्या बाबतीत जातो तसा तो जगाच्या बाबतीतही जातो. या काळात आपण जसे बदलत जातो तसं जगही बदलत असतं. पण या बदलांकडे पाहण्याची आपली दृष्टीच दूषित असते. टीव्हीवर चित्रपटात सतत तोकड्या कपड्यात दिसणाऱ्या स्वच्छंद मुली पाहून एक आजोबा वैतागले आणि म्हणाले, अरे या पोरींना काही लाज लज्जा वगैरे आहे की नाही? आमच्या काळात कसं सीमा, आशा काळे, जयश्री गडकर कशा अशा सलज्ज होऊन बोटाच्या अंगठ्यानं माती उकरत, खांद्यावरनं घेतलेल्या साडीच्या पदराचं टोक हाताच्या बोटाभोवती गुंफत नायकाच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायच्या. याला म्हणतात मराठी संस्कृती. मी दुसऱ्या दिवशी एका गवंड्याला घेतलं आणि आजोबांच्या घरी पोहोचलो आणि म्हटलं, आजोबा तुमच्या घरात बसवलेल्या या इटालियन मार्बल्सच्या लाद्या काढून टाकायच्या आहेत. तर आजोबा म्हणाले, ओ तुम्ही कोण टिकोजीराव आमच्या घरातल्या लाद्या उखडणारे? मी म्हटलं, अहो आजोबा या मार्बलच्या लाद्या असताना तुमच्या नाती बोटांच्या अंगठ्यानं जमीन कशा उकरतील? आणि त्यांनी जमीन उकरली नाही तर आपली मराठी संस्कृती टिकेल कशी? आजोबांना बदल निश्चित दिसला होता पण कळला नव्हता. मराठी माणूस हा साखरेसारखा आहे. एकेकाळी तो साजूक तुपातल्या शिऱ्यामध्ये किंवा बासुंदीमध्ये मिसळून जायचा. आता घरटी एक जण आयटीत शिरून US मध्ये स्थिरावू लागतो तसा तो डोनट्स मध्येही स्वतःला मिसळून घेतो. पदार्थ वेगळे, गोडवा तोच. तिकडल्यांची मुलं इकडे आली की त्यांना इथं परक परक वाटू नये म्हणून लिक्विड चॉकलेटनं आंघोळ घातलेले मोठ्या मेदूवड्याच्या आकाराचे डोनट्स मागवले जातात. मुलांसोबत मोठ्यांनाही त्याचा बाईट घ्यावा लागतो आणि जगरहाटीनुसार आपणही बदललं पाहिजे या मंत्राचा घरात जप केला जातो. पाहुणे येणार म्हटल्यावर एकेकाळी घरातल्या आयाबायांना स्वयंपाकाचं कोण प्लॅनिंग करावं लागायचं. सकाळची न्याहारी, दुपारचं जड जेवण, रात्रीचं हलकसं जेवण वगैरे वगैरे. पण आता कसं सगळं सुटसुटीत झालेलं आहे. आमच्या गल्लीच्या तोंडाशी तो वडापाववाला ना, लाईन लागते लाईन त्याच्याकडे सकाळ संध्याकाळी. सॉलिड टेस्टी असतो असं म्हणत ब्रेकफास्टची व्यवस्था होते. अहो अलीकडे नवीनच सुरू झालंय. ॲम्बियन्स कसला मस्त आहे आणि चव तर अप्रतिम असं म्हणत दुपारच्या जेवणासाठी सहकुटुंब हॉटेलं गाठली जातात आणि तिथं सरावानं आधी मसाला पापड मागवले जातात. कारण सांगितलेली ऑर्डर येईस्तोवर दातांना कुरतडाला काहीतरी हवं असतं ना. त्यानंतर पनीर नामक एडिबल थर्माकोरची भाजी आणि मैदा नामक रबराच्या बटर रोट्या येतात. खरं तर अशा प्रकारच्या प्रत्येक हॉटेलात आमचे येथे सर्व पदार्थ एकाच चवीचे मिळतील अशी पाटी लावणं सक्तीचं करायला हवं. अनेकता में एकता हे ब्रीद खरं करत वांग्याच्या आणि भेंडीच्या भाजीला सारखीच चव प्राप्त करून देण्याचं काम खरं तर राष्ट्रीय कार्य पंजाबी पदार्थांनी करून दिलेलंच आहे. पण तरी हे बदल स्वीकारायचेच असं ठरवून मराठी माणूस आता सरावानं हे सगळं काही खाऊ लागलाय.
तर या बटरांकित रोट्या खाऊन झाल्या की हमखास जीरा राईस आणि दाल तडका अशी ऑर्डर केली जाते. जेवणाच्या शेवटी भात खाल्ला तर श्रीमंत सासर मिळतं हा संस्कार मराठी माणूस अजूनही विसरलेला नाही. याची ही साक्ष आहे. साध्या भाताला जिऱ्याची फोडणी दिली की त्याची किंमत 100 रुपयांनी वाढते आणि साध्या फोडणीच्या वरणावर तळलेली मिरची आणि मोहरीची फोडणी घातली की तिचा दरही दुपटीनं वाढतो. अशा कौटुंबिक जेवणावर 3-4 हजार रुपये खर्च करण्याची कल्पना मराठी कुटुंबानं आता बदलाच्या ओघात स्वीकारली आहे. घराचे इंटिरियर प्लॅन करताना घरात पुस्तकांसाठी जागा ठेवायला हवी या मागास विचारांपासून बहुतांश मराठी कुटुंब आता मुक्त झालेली आहेत. त्याऐवजी आता घरात मिनी बार मस्त झालेला आहे. ऑफिसच्या खर्चानं झालेल्या परदेश दौऱ्याच्या वेळी ड्युटी फ्री शॉपमध्ये घेतलेली एखादी सिंगल माल्ट विस्कीची बाटली, मित्रांनी भेट दिलेल्या वाईनच्या बाटल्या, अशी रंगीबेरंगी संपत्ती त्या बारमध्ये मंद प्रकाशात नाहात उभी असते. सुट्टीच्या दिवशी आपला सुधाकर हातात असा पेक घेऊन बसतो आणि त्याच्यासाठी प्लेटमध्ये वेफर्स ओतून ठेवल्यावर त्याची सिंधू देखील रेड वाईनचे घोट घेत त्याच्यासोबत बसते. राम गणेश गडकर यांची आणि अभिजात मराठी साहित्याशी असं दूरचं का होईना पण नातं टिकून ठेवल्याबद्दल अशा मराठी कुटुंबांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करणं हे शासनाचं आणि साहित्य संस्थांचं आद्य कर्तव्य आहे. आपली भाषा, आपली खाद्यान्न संस्कृती, आपलं साहित्य, आपल्या परंपरा या सगळ्याच बाबतीत मराठी माणूस अत्यंत लवचिक आहे. त्यामुळे कितीही आणि काहीही बदल झाला तरी तो त्या बदलाशी जमवून घेतो आणि टिकून राहतो. वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारायला वेळ नसेल तर आपली आजची सावित्री काय करते? वडाची फांदी घरी आणते आणि त्याची पूजा करते आणि आपला सत्यवान 7 जन्म आपलाच राहील याची काळजी घेते. परदेशात केळीची पानं मिळत नसतील तर लॅपटॉपच्या स्क्रीनवर केळीच्या पानांच्या फोटोवर सत्यनारायणाचं काम भागवलं जातं. आणि स्काईप आल्यावर तर काय, भारतात भटजी पूजा सांगतात आणि तिकडे परदेशात सत्यनारायण प्रसन्न होतो. गेल्या काही वर्षात झालेला आणि आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आणखीन एक मोठा बदल आहे. घराचे, गाड्यांचे, क्रेडिट कार्डचे हप्ते द्यायचे असतात आणि ते एकट्याच्या पगारात होत नाहीत. त्यामुळे पुरुषांनी मोठ्या मनानं स्त्रीला घराबाहेर पाय ठेवून नोकरी करण्याची मुभा दिली. नोकरी करून 2 वेळचा स्वयंपाक करावा आणि तोही व्हॉट्सअप, फेसबुक या जीवनावश्यक टाइमपाससाठी रोज वेगळा वेळही द्यावा लागतो. मग दिवाळीचा फराळ बनवायला तिला वेळ कसा मिळणार? एकेकाळी कसं घरी केलेल्या चकल्या, घरी केलेला चिवडा, घरी केलेले लाडू यांची मातब्बरी होती. आता अगदी घरी केल्यासारखा चिवडा, अगदी घरी केल्यासारख्या चकल्या असे पदार्थ विकत आणून दिवाळी साजरी केली जाते. मुंबईत आता घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की हळूहळू कोऑपरेटिव्ह सोसायट्यांऐवजी 3-4 कुटुंबांना मिळून कोऑपरेटिव्ह फ्लॅट्स घ्यावे लागतील की काय अशी परिस्थिती निर्माण होतीये. त्यामुळे 350 चौरस फुटांच्या 1 BHK किंवा नुसत्याच BK वगैरे असलेली घरं वाढतायत. अशा घरातले आजी आजोबा आपल्या मुलाला, सुनेला संध्याकाळी निवांत वेळ मिळावा म्हणून 1-2 तास गार्डन मध्ये जाऊन बसतात. अशाच एका जोडप्याच्या शेजारी बसून मी त्यांच्या गप्पा ऐकत होतो. ते दोघेही एकमेकांच्या बोलण्याला नुसतेच हा 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 एवढंच करत होते. तेव्हा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ही वयस्क मंडळी जेव्हा हा 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 असं म्हणतात तेव्हाच काळ जातो. काहीही बदललं तरी हे बदलणार नाही आणि हा हा म्हटल्याशिवाय काळ काही पुढे जाणार नाही.